खूपच महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. कायम तरुण आणि फिट दिसायचं असेल तर मध, आवळ्याचा रस आणि खडीसाखर तुपासोबत घ्यायला सुरुवात करा. हे मिश्रण आरोग्यासाठी एखाद्या अमृतासारखं काम करतो. क्रमांक 2. गुडघेदुखीने हैराण झाला असाल तर आल्याचा रस आणि हळद एकत्र करून त्याचा लेप गुडघ्यांवर लावा. सोबतच आले हळदीचा काढा प्यायला तर सांध्यामधील सूज आणि वेदना कमी होतील. क्रमांक 3. पाणी कमी पिल्याने त्वचा काळी पडते आणि कंबरदुखी वाढते. युरिन इन्फेक्शन टाळायचं असेल तर दिवसभर भरपूर पाणी प्यायला विसरू नका. क्रमांक 4. रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 3-4 पाकळ्या चावून खाण्याची सवय लावा. यामुळे कंबरदुखी तर थांबतेच, पण शरीरातील इतर हाडांच्या वेदनाही दूर होतात. क्रमांक 5. दुखणाऱ्या भागांवर बाजारातलं मलम लावण्यापेक्षा लसूण टाकून कडक केलेलं खोबरेल तेल वापरा. या तेलाच्या मालिशने हाडाच्या वेदना लगेच शांत होतात. क्रमांक 6. 1 कप पाण्यात तुळशीची 8-10 पानं उकळून ते पाणी रोज प्या. कंबर आणि सांध्याच्या दुखण्यावर हा एक जुना आणि जालीम उपाय आहे. क्रमांक 7. रात्री झोपताना 2 चमचे गुलकंद खा आणि वरून कोमट दूध प्या. आठवडाभरात तुमचं पोट साफ होईल आणि शरीरातील सगळी उष्णता बाहेर पडेल. क्रमांक 8. वाढलेलं पोट आणि चरबी कमी करायची असेल तर दह्यात थोडी दालचिनी पावडर टाकून खा. वजनावर नियंत्रण मिळवण्यास हा सर्वात सोपा मार्ग आहे. क्रमांक 9. हाडे मजबूत करायची असतील आणि केस गळती थांबवायची असेल तर बाभळीच्या शेंगाची पावडर तुपात भाजून दुधात टाकून प्या. क्रमांक 10. पोट कमी करायचं गुपित. बेंबीमध्ये दडलंय. आठवड्यातून एकदा कोमट मोहरीचे तेल बेंबीत सोडा. पोटाचा घेर हळूहळू कमी व्हायला लागेल. क्रमांक 11. मुका मार लागला असेल तर मेथी दाण्याची पावडर मोहरीच्या तेलात गरम करून लेप लावा. ठणका आणि सूज लगेच उतरेल. क्रमांक 12. रात्री झोपताना दुधात चिमूटभर हळद टाकून पिण्याची सवय लावा. सांधेदुखी, थंडी आणि खोकल्यावर यापेक्षा दुसरं चांगलं औषध नाही. क्रमांक 13. लो बीपीमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर 4 खजूर दुधात उकळून ते खा आणि दूध प्या. अंगात लगेच ताकद आणि तरतरी येईल. क्रमांक 14. गंभीर आजारापासून लांब राहायचं असेल तर हळदीमध्ये 1 थेंब पाणी टाकून हरभरा डाळी एवढी गोळी करा आणि कोमट पाण्यासोबत घ्या. हे शरीरातील घाण बाहेर काढतं. क्रमांक 15. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मुळाचा रस आणि मनुके खात राहा. गॅस, बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीचा त्रास कधीच होणार नाही. क्रमांक 16. आल्याचा वापर
फक्त चहापुरता ठेवू नका. जेवणात आले वापरल्याने अपचन आणि अंगावर असलेली सूज कमी व्हायला मदत होते. क्रमांक 17. खोबरेल तेलात लवंग टाकून गरम करा आणि त्या तेलाने कपाळावर मसाज करा. डोकेदुखी गायब होईल आणि डोकंही शांत होईल. क्रमांक 18. आले लसूण वाटताना त्यात पाण्याचा थेंबही न टाकता 1 चमचा तेल आणि चिमूटभर मीठ टाका. यामुळे पेस्ट महिनाभर फ्रेश राहते आणि रंगही बदलत नाही. क्रमांक 19. काकडीचा कडूपणा घालवण्यासाठी ती सोलल्यावर मिठाच्या पाण्यात 5 मिनिटे बुडवून ठेवा. कडूपणा पूर्ण निघून जातो. क्रमांक 20. भजीचं पीठ भिजवताना त्यात 2 चमचे कडकडीत गरम तेल टाका. यामुळे भजी कमी तेल पितात आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.